नमस्कार, मी अन्नपूर्णा अनुये यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण पन्हाळगड पाहणार आहोत। तर कोल्हापूरमधील हा पन्हाळगड आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे हा पन्हाळगड आणि शिवाजी महाराजांनी अनेक गड असे आपल्या जवळ काबीज केले होते आणि आपण स्वतः बांधून निर्माण केले होते आणि हे छान अशी सुंदर अशी एक पन्हाळगडाची कलाकृती किंवा हा पन्हाळगड आपल्याला पाहायला मिळेल। सुंदर असा हा पन्हाळगड आहे आणि खरंच त्यावेळचं हे बांधकाम आहे ते अगदी मजबूत, कितीतरी शतकं गेली तरी इतकं सुंदर बांधकाम आणि अगदी बारकाईने प्रत्येक गोष्ट केलेली आहे। तर पाण्याची विहीर पाहू शकता। तर जी विहीर आहे तर ती विहीर आपण आता पाहिलेली आहे, जी बंदिस्त विहीर आहे, म्हणजे दरवाजे लावून अगदी तिथे सुरक्षेसाठी सैनिक ठेवले गेले होते या ठिकाणी आणि ही विहीर बांधून घेतलेली आहे। कारण जेव्हा पाणी शत्रू दूषित करायचे तर त्यावेळी सैनिकांना आणि गडावरील लोकांना पाण्याची कमतरता भासू नये, स्वच्छ पाणी मिळेल यासाठी ही विहीर बांधली होती। आणि पाहू शकता ही वरती अशी विहिरीचा सुंदर असा देखावा आहे। हा सुंदर अगदी मस्त असं हे बांधकाम आहे। नक्षीकाम सुद्धा या दगडांनी करून घेतलेलं आहे। आता पाहू शकता आपण इथून चोरवाटा सुद्धा आहेत मधून मधून गडावरून खाली उतरण्यासाठी। जेव्हा शत्रूंचा म्हणजे गडाभोवती जेव्हा शत्रू येऊन उभे राहायचे त्यावेळी कसं बाहेर पडायचं तर त्यासाठी या गडावरतून चोरवाटा सुद्धा केले आहेत। तर आता पाहू शकता आम्ही गडाच्या वरती आलेलो आहे। अगदी तिथून सुंदर असा नयनरम्य हा देखावा दिसत आहे, पन्हाळा गाव दिसत आहे आणि छान अशी ही सर्व दृश्य दिसत आहेत। या गडावरती जर उभं राहिलं तर पूर्ण गाव दिसायचा, सर्व अवतीभोवती गडाच्या असलेली माणसं दिसायची। तर पाहू शकता आपण सुंदर असं बांधकाम आहे। इथून कदाचित आपले सैनिक कुठे चालले आहेत किंवा शत्रू येत आहे का हे पाहायला मिळत असेल। आणि हे पाहू शकता सुंदर असं या गडावरती एक वरतून बघण्यासाठी नजारा, हे अगदी सुंदर असं। आता हे हनुमानाचं मंदिर आहे। इथं बाजारपेठ होती, इथे बाजार भरला जायचा, पाहू शकता तुम्ही। ही तुपाची विहीर म्हणून ओळखली जाते, एक छोटीशी विहीर आहे। खरंच बघण्यासाठी अतिशय सुंदर असं ही नयनरम्य अशी दृश्य होती। जिकडे जावं आणि जिकडे पाहावं तिकडे वेगवेगळे असे हे किल्ले जागोजागी बांधलेले आहेत आणि हा किल्ला खरंच भरपूर असं बघण्यासाठी ठिकाण आहे। जवळजवळ 25 असे पॉइंट आहे तिथे बघण्यासाठी। ही पाहू शकता चोरवाट आहे, वरतून खालीपर्यंत अशी ही चोरवाट आहे। सध्या या चोरवाटीमध्ये वरती जे पाणी पावसाचं साठलं जातं ते पाणी खाली येतं या चोरवाटीच्या म्हणजे चोरवाटीमधून। आता ही पाहू शकता धान्याची कोठारं आहेत ज्यामध्ये ज्वारी, मका आणि नाचणी हे भरलं जायचं। वरतून ही ज्वारी, मका, नाचणी टाकली जायची आणि ही कोठारं जी दरवाजे आहेत ते बंद केले जायचे आणि इथून सैनिकांना दाणापाणी म्हणजे एक धान्याची भरपूर अशी मोठी कोठारं असल्याने कधीच कमतरता पडायची नाही। आणि पाहू शकता खूपच सुंदर असं बांधकाम आहे, अगदी मजबूत आणि रेखीव, अगदी खूप विचार करून आणि खूप म्हणजे
असं सुंदर असं हे बांधकाम केलेलं आहे पूर्वीचं, तुम्ही पाहू शकता. आणि ही 3 कोठार आहेत, पाहू शकता. बाहेरून अशा पद्धतीने ही बांधली गेलेली आहे, दिसायला अतिशय सुंदर. आणि खरंच एकदा जर कोल्हापूरला कधी तुम्ही आलात तर हे पन्हाळगड पाहायला अजिबात विसरू नका. आणि खरोखर शिवरायांचे म्हणजे इथे पायचे ठसे असतील आणि खरंच इथे शिवाजी महाराज आपले आले होते. आणि किती अभिमान वाटतो खरोखर अशा जेव्हा गडांना आपण भेट देतो किंवा अशा स्मृतीस्थळांना आपण भेट देतो. आणि खूप सुंदर आणि मनाला एक प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं मनामध्ये. आणि हे पाहू शकता, इथून सैनिक पाहिले जायचे किंवा शत्रू आले की नाहीये असे 3 जे बुरुज होते ते 3 बुरुज इथे बांधले गेलेले आहेत. डोंगराच्या अगदी कडेला बांधलेले आहेत. आणि पाहू शकता आमच्या मॅडम ज्या आहेत त्या ओढणी वाऱ्यावरती उडवत त्यांना खूपच फोटोग्राफी करायची वाटत आहे. तर त्यांचं सुद्धा एक मनाला खूप मज्जा वाटत आहे आणि एक आनंद असा, म्हणजे आम्ही सर्व असे जे आमचे पाहुणे होते त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा गेलो होतो. आणि मग आम्ही अशा पद्धतीने हा गडाचा एक थोडेसे पॉइंट बघितले आणि आम्ही परत फिरलो आहोत. आणि